Welcome to Tech Math channel. Now, in the previous session, we have learned about the uh, angles and pairs of angles. Within that, we have solved the practice set 19. Also, we have learned angles in linear pair. And now today, we are going to see the vertically opposite angles. आपले सगळे जे व्हिडिओ जे आहेत हे व्हिडिओ टेक मॅथ या यूट्यूब चॅनलवर अपलोड केले जातात. ज्यांनी टेक मॅथ हे चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे त्यांना सगळ्यांना धन्यवाद. आणि ज्यांनी हे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी हे चॅनल सबस्क्राईब करायचे. आणि व्हिडिओ पाहून झाल्यानंतर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्यासाठी लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर चला आता आपण व्हर्टिकली अपोजिट अँगल्स काय असतात ते पाहू आणि त्यानंतर आपल्याला प्रॅक्टिस सेट 20 आणि प्रॅक्टिस सेट 21 जो आहे तो आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. आज हा अँगल्स अँड पेअर्स ऑफ अँगल्स हा लेसन आपला कम्प्लीट होईल. याचे संपूर्ण एक्सरसाइज जे आहे ते तुम्हाला सॉल्व्ह करून दिलेले आहे. नोटबुक मध्ये ती व्यवस्थित सॉल्व्ह करा आणि त्याचे फोटो जे असतील ते फोटो पाठवा. आणि मग नेक्स्ट वीक मध्ये आपण यानंतरचा दुसरा लेसन जो आहे तो दुसरा लेसन स्टार्ट करणार आहोत. तर चला पाहूयात आपण वर्टिकली अपोजिट अँगल्स काय असतात. व्हॉट आर द वर्टिकली अपोजिट अँगल्स? नाउ फॉर दॅट I will draw a figure on the board. Observe that figure. And here in this figure I have drawn a ray PT and ray SR, a line PT and line SR. आता या दोन लाईन ज्या आहेत त्या दोन लाईन्स मी ड्रॉ केलेल्या आहेत. त्या दोन्ही लाईन्स ज्या आहेत त्या Q या पॉइंटला इंटरसेक्ट करतात. त्यामुळे QP आणि QT हे अपोजिट रेस तयार झालेले आहेत. QP आणि QT अपोजिट रे हे लास्ट सेशन मध्ये आपण पाहिलं. इन द सेम वे QS and QR ऑल्सो अपोजिट रेस. आता या अपोजिट रेस तयार झाल्यामुळे काय झालं की हा जो अँगल जो अँगल PQR दिस अँगल, त्यानंतर अँगल SQT हा जो अँगल आहे. आता हे दोन्ही अँगल जे फॉर्म झालेले आहेत त्या दोन्ही अँगल मध्ये समजा अँगल PQR याच्यामध्ये एक आर्म जे आहे ते आहे QP आणि दुसरे आर्म जे आहे ते QR असे आहे. अँगल SQT मध्ये QS ही एक आर्म आहे आणि QT ही एक आर्म आहे. आता QT ही एक आर्म या अँगलची जर घेतली आणि या अँगलची QR ही आर्म जर घेतली, हे दोन्ही आर्म जे आहेत ते अपोजिट रे आहे. इथे देखील QS आणि QR या अँगलचे एक आर्म आणि या अँगलचे एक आर्म जो आहे तो अपोजिट रे आहे. मग असे जे अँगल्स असतात की त्याचा त्या अँगलचे एक आर्म आणि दुसऱ्या अँगलचे एक आर्म हे जर अपोजिट रे असतील प्लस हा राहिलेला एक आर्म आणि याचा राहिलेला एक आर्म हे देखील अपोजिट रे जर असतील तर हे दोन फॉर्म झालेले जे अँगल्स असतात सच अँगल्स आर कॉल्ड द वर्टिकली अपोजिट अँगल्स. यानुसार आता आपण हा एक वर्टिकली अपोजिट अँगलची पेअर पाहिली. इन द सेम वे वी कॅन से दॅट अँगल PQS and अँगल RQT हा अँगल आणि हा अँगल हा देखील वर्टिकली अपोजिट अँगल्स आहे. म्हणजे या ठिकाणी वर्टिकल अपोजिट अँगलचे दोन पेअर तयार झालेले. ही झाली पहिली पेअर आणि ही झाली हा एक वर्टिकल अँगल आणि हा एक वर्टिकली अपोजिट अँगल्स. आता या वर्टिकली अपोजिट अँगलच्या ज्या प्रॉपर्टी ज्या आहेत त्या प्रॉपर्टी आपल्याला पाहिजेत. व्हर्टिकली अपोजिट अँगल जे असतात ते कसे असतात
त्यांचे मेजरमेंट जर आपल्याला फाइंड करायचे असतील तर ते कसे फाइंड केले जातात. सो लेट्स सी द प्रॉपर्टी ऑफ व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स. त्याच्यासाठी आपण काय करू की हे जे अँगल जे आहे या अँगलला आता मी नाव देतो. या अँगलला आपण म्हणू ए, या अँगलला बी, या अँगलला सी आणि या अँगलला डी असं म्हणू आपण. आता हे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स कुठले आहेत आपल्याला ते माहित झाले. अँगल ए अँड अँगल सी. व्हर्टिकली अपोजिट जे अँगल आहे अँगल ए अँड अँगल सी. दुसरा जो अँगल आहे अँगल बी आणि अँगल बी. अँगल बी. आता याची काय प्रॉपर्टी ती ते आपण पाहू. आता अँगल ए आणि बी, अँगल ए आणि बी हा जर आपण दोन अँगल जर घेतले तर हे दोन अँगल आपण लास्ट सेशनला पाहिलं होतं की हा अँगल आणि हा अँगल एक कॉमन अँगल येतो. एक कॉमन आर्म आहे आणि दुसरे आर्म जे आहे ते अपोजिट आहे तिथं. म्हणजे ह्या अँगलची जी पेअर असतात हे अँगल्स इन लिनियर पेअर. हे लास्ट सेशनला आपण पाहिलं होतं. अँगल्स इन लिनियर पेअर म्हणजे अँगल ए आणि अँगल बी जो आहे हा जो आहे हा अँगल्स इन लिनियर पेअर आहे. म्हणजे एम अँगल ए प्लस एम अँगल बी यांची जर सम आपण घेतली अँगल्स इन लिनियर पेअर ची सम 180 डिग्री असते. हे आपण लास्ट सेशनला पाहिलेले. सो एम अँगल ए प्लस एम अँगल ए प्लस एम अँगल बी इज इक्वल टू 180 डिग्री. इन द सेम वे अँगल बी आणि अँगल सी, हा अँगल बी आणि अँगल सी जर आपण जर घेतला हा अँगल आणि हा अँगल तर इथे देखील हा कॉमन आर्म आहे आणि राहिलेले आर्म ते अपोजिटरी आहे. म्हणजे अँगल बी आणि अँगल सी इज ऑल्सो angles in linear pair. So we can say that angle B plus angle C is equal to 180 degree. आता दोन्हीच्या राईट साइडला 180 डिग्री आहे. राईट साइडला 180 डिग्री आहे म्हणजे याची राईट साइड 180 डिग्री, याची राईट साइड 180 डिग्री म्हणजे लेफ्ट साइड देखील बरोबरच असणार आहे. तर मी असं लिहू शकतो इथं की m अँगल A प्लस m अँगल B is equal to m angle B plus m angle C. m angle A plus m angle B is equal to m angle B plus m angle C. मग इथं हा m angle B m angle B सेम आहे. दोन्ही सारखे आहेत ते कट होतील. इकडच्या साईडला आणि इकडच्या साईड असेल म्हणजे m angle B इकडे शिफ्ट झालं तर मायनस होईल. B मधनं B मायनस झालं म्हणजे दोन्ही कॅन्सल होतील. इथं काय राहिलेलं शिल्लक m angle A is equal to m angle C. म्हणजे m अँगल ए आणि m अँगल सी या दोन्हीचे मेजरमेंट सेम असणार आहे. आणि m अँगल ए आणि m अँगल सी काय आहेत हे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत. आणि हे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स कसे आले सारखे आले म्हणजे त्यांची मेजरमेंट सेम आलेली. म्हणजे याच्यावर आपल्याला ही प्रॉपर्टी समजते की व्हर्टिकली अपोजिट अँगल जे असतात ते कॉन्ग्रुएंट असतात. सो वी कॅन से दॅट m अँगल ए and m अँगल सी are congruent. Also m angle D and m angle B are congruent. म्हणजे व्हर्टिकली अपोजिट अँगल जे असतात त्यांची मेजरमेंट ही सारखी असते. त्या व्हर्टिकली अपोजिट अँगल्स हे कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे आता या प्रॅक्टिस सेट आपल्याला जो सॉल्व्ह करायचा आहे 20 त्याच्यामध्ये ही प्रॉपर्टी आपल्याला लागणार आहे की व्हर्टिकली अपोजिट अँगल्स कोणते आहेत ते आयडेंटिफाय करायचे आणि व्हर्टिकली अपोजिट अँगलचे जे असतात ते कॉन्ग्रुएंट असतात. Now let's solve the examples given in practice set 20. Examples in practice set 20. The first question, line AC याच्यासाठी एक फिगर आपल्याला दिलेली आहे. ती फिगर मी ड्रॉ करतो. या फिगर मध्ये ए सी बी आणि डी असं दिलेलं आहे. हा पी दिलेला आहे. हा अँगल जो आहे हा अँगल 47 डिग्री दिलेला आहे. लाइन AC and BD, line AC and BD intersect at point P. M angle APD is equal to 47 degree. Find the measures of angle APB. फाइंड करायचं आपल्याला. काय काय फाइंड करायचं? M angle APB. त्यानंतर आपल्याला फाइंड करायचा M angle BPC and
मेजर ऑफ अँगल CPD. आता हे तीन अँगल्स आपल्याला फाइंड करायचे. तर हे तीन अँगल्स वगैरे कसे फाइंड केले जातील ते पाहू आपण. फर्स्ट विल फाइंड द मेजरमेंट ऑफ अँगल APB. M अँगल APB इज इक्वल टू, आता APB फाइंड करायचं म्हणजे हा अँगल आपल्याला फाइंड करायचा आहे. आता आपल्याला हा अँगल दिलेला आहे APD. M अँगल APB इज इक्वल टू 47 डिग्री. काय गिवन एक्झाम्पल मध्येच आपल्याला दिलेला आहे. आता आपल्याला फाइंड करायचा हा अँगल APB. जर आता हा जर फाइंड करायचा असेल तर इथं रिलेशन फाइंड करायचं आपण. M अँगल APD आणि M अँगल APB हे कोणते अँगल आहे? AP ही कॉमन आर्म आहे आणि राहिलेले दोन आर्म ते अपोजिट आहेत. So we can say that M angle APB and M angle APB are angles in linear pair. हे दोन अँगल जे आहेत ते angles in linear pair आहेत आणि angles in linear pair ची सम ही 180 डिग्री असते. So M angle APB and M angle APB are angles in linear pair. And angles in linear pair ची सम ही 180 डिग्री असते. Therefore M angle APD plus M angle APB is equal to 180 डिग्री. त्याच्यापैकी APB 47 डिग्री आपल्याला दिलेला आहे प्लस M अँगल APB is equal to 180 डिग्री. मग हा 47 जो आहे तो तिकडनं गेल्यानंतर तो मायनस होईल. M अँगल APB is equal to 180 minus 47. Therefore M angle APB is equal to 140 and 133. So M angle APB is equal to 133. हा अँगल आला 133 डिग्रीचा. हा आपण आता फाइंड केलेला आहे. Now we are going to find हा APB जो आला हा आला 133 degree. Now we'll find measure of angle BPC. M angle BPC. आता पहा M angle BPC आणि M angle APD हे दोन्ही वर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत. आणि आता आपण पाहिलं होतं की व्हर्टिकली अपोजिट अँगल्स हे कॉन्ग्रुएंट असतात. M angle APD and M angle BPC are vertically opposite angles. They are vertically opposite angles. Therefore, M angle APD is congruent to M angle BPC. हे दोन्ही अँगल जे आहेत ते कॉन्ग्रुएंट असतील. हा 47 चा आहे म्हणजे हा देखील झाला 47 चा. Therefore, M angle BPC is equal to 47 डिग्री. हा BPC मिळाला आपल्याला आता 47 डिग्री. Now we'll find the measure of angle CPD. आता CPD कसा फाइंड होईल ते पाहून घ्या. आपल्याला CPD फाइंड करायचा आहे. M अँगल CPD हा अँगल फाइंड करायचा. आता CPD आणि अँगल APD हा अँगल आणि हा अँगल वर्टिकली अपोजिट अँगल्स आहे.
हा अँगल 133 चा आहे, हा देखील 133 चाच असणार आहे. म्हणजे अँगल APB आपल्याला CPD फाइंड करायचा आहे. मग M अँगल CPD and हा CPB आणि APB, M angle APB are vertically opposite angles. Therefore angle CPD is congruent to angle APB. म्हणून आपल्याला हा CPD जो असेल, हा CPD देखील किती येणार आहे 133 डिग्री is equal to 133 degree. In this way we have solved the question number 1. Now we will solve the question number 2. क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला एक फिगर दिलेली आहे. आता या फिगर मध्ये काय दिलेलं आहे, देखील वर्टिकली अपोजिट अँगलची फिगर आहे. या फिगर मध्ये PQ आणि RS हे अपोजिट रे आहे, PQ and RS. आणि इथं आपल्याला दिलेला आहे पॉइंट M आणि हा जो अँगल जो आहे हा x डिग्री दिलेला आहे. तर आपल्याला काय काय फाइंड करायचं, लाइन PQ आणि लाइन RS इंटरसेक्ट ऍट पॉइंट PQ आणि RS M पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतात. M अँगल PMR हा x डिग्री दिलेला आहे. व्हॉट आर द मेजर्स ऑफ अँगल PMS? अँगल PMS, अँगल SMQ and angle QMR हा आपल्याला फाइंड करायचा. So let's find the angle PMS, angle SMQ and angle QMR. Now first we will find the angle PMS. Again हा x डिग्री आहे. अँगल PM ही आर कॉमन आर्म आहे, हे अपोजिट रे आहे उरलेले दोन आर्म्स. म्हणजे अँगल PMR आणि अँगल PMS हे अँगल्स इन लिनियर पेयर झाले. अँगल PMR and angle PMS are angles in linear pair. Angles in linear pair आहेत आणि angles in linear pair ची सम जी असते ती 180 डिग्री असते. Therefore M angle PMR plus M angle PMS is equal to 180 degree. PMR हा x डिग्री दिलेला आहे, x डिग्री प्लस M angle PMS is equal to 180 degree. Therefore M angle PMS is equal to 180. हा x प्लस आहे, काही साइन म्हणजे प्लस असतं इकडे, तर ते मायनस होईल, म्हणजे हा होईल मायनस x डिग्री. म्हणजे PMS जो आला तो आला 180 मायनस x, हा 180 मायनस x. आता SMQ कसा फाइंड करायचा ते मी एक्सप्लेन करतो, तुम्हाला स्वतः येतो फाइंड करता येईल. अँगल PMR आणि अँगल SMQ हे कोणते अँगल्स आहेत? बरोबर, हे दोन्ही अँगल्स व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत. मग हा जर x असेल तर व्हर्टिकली अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. हा x आहे तर हा देखील काय आहे ना x आला, म्हणजे हा येईल x. मी इथे डायरेक्ट सॉल्व केलं, तुम्हाला बुक मध्ये ते लिहिता येईल मागच्या एक्झाम्पल सारखं. त्यानंतर PMS 180 मायनस x आहे. त्यानंतर QMR हा फाइंड करायचा आपल्याला. हा अँगल आणि हा अँगल व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. हा 180 मायनस x आहे, म्हणजे हा देखील झाला 180 मायनस x.
त्यानुसार आपण हा क्वेश्चन नंबर 2 सॉल्व्ह केलेला आहे. मी फक्त तुम्हाला एक अँगल इथं फाइंड करून दिलता. उरलेले दोन अँगल जे आहेत ते दोन अँगल्स तुम्ही फाइंड करू शकता. लास्ट क्वेश्चन सारखाच तो क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. नाउ लेट्स सी द नेक्स्ट कन्सेप्ट. एक ऍक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे. ऑब्झर्व द टेबल. एक टेबल दिलेला आहे. आता या टेबल मध्ये काय काय दिलेलं आहे आपल्याला की नेम ऑफ पॉलिगॉन. नेम ऑफ पॉलिगॉन दिलेलं आपल्याला ट्रायंगल. नेम ऑफ पॉलिगॉन ट्रायंगल दिलेला आहे. या ट्रायंगलची तर फिगर दिलेली आहे. त्यानंतर हा ट्रायंगल जर केला तर या ट्रायंगल मध्ये हा ट्रायंगलची संख्या आहे, नंबर ऑफ ट्रायंगल. नंबर ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1. हा एकच ट्रायंगल आहे याच्यामध्ये. आणि मग आता आपल्याला या टेबल मध्ये काय फाइंड करायचं तर याचे इंटेरियर अँगल जे असतात. इंटेरियर अँगल्स म्हणजे काय तर त्या फिगरच्या आत जे येणारे जे अँगल्स असतात त्या आत येणारे अँगल्स असतात इंटेरियर अँगल. आणि त्या फिगरच्या बाहेर जे येणारे अँगल्स असतात ते असतात एक्सटेरियर अँगल्स. मग आपल्याला या टेबल मध्ये या ऍक्टिव्हिटी मध्ये काय करायचंय तर आपण वेगवेगळ्या फिगर्स ड्रॉ करणार आहे. कोणत्या फिगर ट्रायंगल, क्वाड्रिलॅटरल, पेंटागॉन, हेक्सागॉन, हेक्टागॉन असे आपण वेगवेगळ्या फिगर्स ड्रॉ करणार आहे. आणि त्या फिगर मध्ये किती ट्रायंगल्स येतात ते ट्रायंगल्स काउंट करायचे. आणि ते ट्रायंगल्स काउंट करून त्या ट्रायंगलच्या काउंट वरून आपल्याला त्या फिगरच्या आतमध्ये येणारे जे इंटेरियर जे अँगल्स असतात त्या इंटेरियर अँगलची सम किती येते त्याचा फॉर्म्युला जो आहे तो आपल्याला फाइंड करायचा या ऍक्टिव्हिटी मधनं. आता सुरुवातीला आपण घेतलेला हा ट्रायंगल. ट्रायंगल मध्ये नंबर ऑफ ट्रायंगल हा एकच ड्रॉ केलेला आहे आपण. मग आता याचे इंटेरियर अँगल म्हणजे आतले अँगल जे असतील त्याची सम कशी येते तर ती सम जे येते ते प्रत्येक फॉर्म्युला फाइंड करण्याकरता 180 ने मल्टिप्लाय करायचं. 180 ने कशाला मल्टिप्लाय करायचं नंबर ऑफ ट्रायंगलला. नंबर ऑफ ट्रायंगल्स किती आले 1 आले. सो 180 into 1 is equal to 180. म्हणजे ट्रायंगलच्या इंटेरियर अँगलची सम ही 180 डिग्री असते. Now the next figure is quadrilateral. हा quadrilateral घेतला आपण. आता या quadrilateralला काय केलं बरं मी असं मी डिवाइड केलं. मग डिवाइड केलं तर इथे एक ट्रायंगल आला, इथे एक ट्रायंगल आला. म्हणजे दोन ट्रायंगल झाले. हा एक ट्रायंगल आणि हा एक ट्रायंगल. म्हणजे या quadrilateral मध्ये नंबर ऑफ ट्रायंगल्स किती आले 2 आले. आता याच्या इंटेरियर अँगलची सम कशी येणार म्हणजे हा अँगल 4 इंटेरियर अँगल्स आहेत. मग ते इंटेरियर अँगल कसे येतील प्रत्येक 180 ने मल्टिप्लाय करतो आपण. कशाला मल्टिप्लाय करायचं नंबर ऑफ ट्रायंगल. नंबर ऑफ ट्रायंगल झाले 2. 182 आर 360. म्हणजे क्वाड्रिलॅटरलच्या इंटेरियर अँगलची सम जी असते ती 360 डिग्री असते. त्यानंतर पेंटागॉन ड्रॉ केला आपण. हा झाला पेंटागॉन. आता या पेंटागॉन मध्ये हा एक ट्रायंगल आहे. 1 2 आणि 3 ट्रायंगल्स आहेत याच्यामध्ये. सो नंबर ऑफ ट्रायंगल्स आर 3. आता याचे इंटेरियर अँगल 1 2 3 4 आणि 5 जे इंटेरियर अँगल आहे ते कसे येतील 180 into 3 540 डिग्री. त्याच्या इंटेरियर अँगलची सम जी येणार आहे की 540 येणार आहे. यानुसार हा चार्ट जो आहे तो चार्ट तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. आता हे देखील कसं होतंय पहा. इथं ट्रायंगल नंबर ऑफ अँगल्स किती होते 3 होते. नंबर ऑफ अँगल्स आतले इंटेरियर 3 होते. नंबर ऑफ ट्रायंगल 1 फॉर्म झाले म्हणजे 2 न कमी झाले. इथं 4 होते 2 झाले परत 2 ने कमी झाले. इंटेरियर अँगल 5 होते ते 2 ने कमी झाले. मासे एक फिगर आहे की त्या फिगर मध्ये n अँगल्स आहेत. नंबर ऑफ अँगल्स n असतील तर त्याच्यामध्ये येणाऱ्या ट्रायंगलची संख्या किती असते n-2. 2 ने कमी असते. इथे 5 अँगल होते 3 ट्रायंगल झाले. 4 अँगल होते 2 ट्रायंगल झाले. 3 अँगल होते एकच ट्रायंगल झाला. असे n जर अँगल्स असतील तर त्याच्यामध्ये तयार होणारे ट्रायंगल्स n-2 असतात. आणि त्याच्या सम पूर्ण याची सम जी असेल ती कशी फाइंड करणार आहे तर 180 into n-2 हा फॉर्म्युला जो आहे तो त्या कुठल्याही फिगरच्या इंटेरियर अँगलची जी सम जी असते ती फाइंड करण्यासाठी हा फॉर्म्युला यूज केला जातो. आता इंटेरियर अँगल आणि एक्सटेरियर अँगल जे असतात
त्याची प्रॉपर्टी आपल्याला पाहायची आणि त्या प्रॉपर्टीवरून आपल्याला प्रॅक्टिस सेट 21 सॉल्व्ह करायचा. इंटेरियर अँगलची सम आपण पाहिलेली, इंटेरियर अँगल्स हे पाहिले. आता एक्सटेरियर अँगल्स काय असतात ते आपण पाहू. आता हा अँगल, हा अँगल, हा अँगल याला इंटेरियर अँगल असं म्हणतात. म्हणजे ट्रायंगलच्या आतमध्ये येणारे जे अँगल्स असतात these are called as इंटेरियर अँगल्स. Now we are going to see the property of exterior angle or what is meant by exterior angle. एक्सटेरियर अँगल्स. आता एक्सटेरियर अँगल्स कसे येतील पहा. एक्सटेरियर अँगल फाइंड करण्यासाठी आता ही ट्रायंगलची ही साइड आहे, ही साइड मी एक्सटेंड केली, इथं एक्सटेंड केली, इथं एक्सटेंड केली. ही एक्सटेंड केल्यानंतर पहा इथे हा एक अँगल झाला. त्यानंतर ही जी साइड आहे ही साइड मी इकडे एक्सटेंड केली, इकडे एक्सटेंड केली, तर हा एक ट्रायंगल झाला, हा एक अँगल झाला आणि हा एक अँगल झाला. म्हणजे 1 2 3 आणि 4 मिळाले. ही साइड एक्सटेंड केली, ही साइड एक्सटेंड केली, आता ही साइड एक्सटेंड करू आपण. आता ही साइड एक्सटेंड केली तर इथे एक अँगल मिळाला आपल्याला आणि हा एक अँगल मिळाला आपल्याला. म्हणजे एक्सटेरियर अँगल जो असणार आहे हा एक अँगल, हा एक अँगल, हा एक, हा एक, हा एक आणि हा एक. किती असतील ते काउंट करू आपण. 1 2 3 4 5 6. म्हणजे ट्रायंगल जो आहे त्या ट्रायंगलला 6 एक्सटेरियर अँगल्स आपल्याला मिळालेले. आता हे 6 एक्सटेरियर अँगल जे असतील त्यांना नाव दिलं. सपोज अँगल हा ए बी सी डी ई आणि एफ अशी त्यांना नाव दिली जातात. आता या एक्सटेरियर अँगल जे आहे या एक्सटेरियर अँगलची काय काय प्रॉपर्टी आहे ती आपल्याला पाहायची. सर्वात अगोदर एक्सटेरियर अँगल्स काय असतात ते समजून घ्या. अगोदर इंटेरियर अँगल जे म्हणजे ट्रायंगलचे इंटेरियर अँगल आतले अँगल्स ते 3 असतात, 1 2 आणि 3. एक्सटेरियर अँगल 6 असतात, ए बी सी डी ई आणि एफ. नाउ वी आर गोइंग टू सी द प्रॉपर्टी ऑफ एक्सटेरियर अँगल्स. एक्सटेरियर अँगल जे असतात त्या एक्सटेरियर अँगलची जी प्रॉपर्टी जी आहे ती प्रॉपर्टी कशी येणार आहे, काय येणार आहे ते आपण आता एक्सप्लेन करू. ही फिगर जी आहे फिगरला आणखी काही नाव आपण देऊ आणि ही प्रॉपर्टी जी आहे ती प्रॉपर्टी एक्सप्लेन करू आपण. प्रॉपर्टी ऑफ एक्सटेरियर अँगल. प्रॉपर्टी ऑफ एक्सटेरियर अँगल्स काय आहे त्याच्यासाठी आपण हे करून घेऊ. हा ट्रायंगल ड्रॉ केला मी पी क्यू आर आणि हा एस. आता या ठिकाणी मी फक्त एकच एक्सटेरियर अँगल ड्रॉ केलेला आहे आणि तो एक्सटेरियर अँगल कुठला आहे पी आर एस. हा एक्सटेरियर अँगल आहे. आता हा एक्सटेरियर अँगल जो आहे या एक्सटेरियर अँगलचा आणि हा एम अँगल पी आणि क्यू च काय रिलेशन येणार आहे ते आपण अगोदर एक्सप्लेन करू. आता आपल्याला माहिती आहे की अँगल हा इंटेरियर अँगल जे असतात हा अँगल, हा अँगल आणि हा अँगल इंटेरियर अँगल. ट्रायंगलच्या इंटेरियर अँगलची सम ही 180 डिग्री असते. ट्रायंगलच्या म्हणजे एम अँगल पी प्लस एम अँगल क्यू प्लस अँगल आर न लिहिता मी पी आर एस असा अँगल आहे हा अँगल. एम अँगल पी, अँगल क्यू आणि अँगल आर. पी आर क्यू, पी आर क्यू हा अँगल. याची सम जी असते ती 180 डिग्री असते. त्यानंतर आता मी हा अँगल घेतला अँगल पी आर एस हा अँगल आणि अँगल पी आर क्यू म्हणजे हा अँगल आहे हा अँगल. या अँगलची कोणती पेअर आहे अँगल्स इन लिनियर पेअर. हा एक कॉमन आर्म आणि दुसरे आर्म जे आहे ते
अपोजिट रे आहे म्हणजे एम अँगल PRS प्लस एम अँगल PRQ is equal to 180 डिग्री का अँगल्स इन लिनियर पेअर हे अँगल्स इन लिनियर पेअर आहे त्याची सम 180 डिग्री असते दोन्हींची राईट साइड 180 डिग्री म्हणजे लेफ्ट साइड देखील त्याची सारखी असणार आहे म्हणजे असे लिहू शकतो एम अँगल P प्लस एम अँगल Q प्लस एम अँगल PRQ is equal to m angle PRS plus m angle PRQ हे दिलं आता इथं पहा m angle PRQ आहे m angle PRQ आहे सारखा आहे प्लस प्लस आहे तर तो कॅन्सल होईल म्हणजे जसा इथं काय राहिलं m angle P plus m angle Q is equal to m angle PRS म्हणजे m angle P plus m angle Q P plus Q is equal to m angle PRS म्हणजे ट्रायंगलचा एक्सटेरियर अँगल जो असतो हा एक्सटेरियर अँगल आणि याच्या लांब असलेले हे जे इंटेरियर जे असतात रिमोट इंटेरियर अँगल्स असं म्हणतात त्यांना तर हा एक्सटेरियर अँगल कुठल्याही ट्रायंगलचा कोणताही एक्सटेरियर अँगल आणि त्याचे रिमोट इंटेरियर अँगल्स यांची सम रिमोट इंटेरियर अँगलची सम ही एक्सटेरियर अँगलच्या इतकी असते हे याच्यावर आपण प्रूव्ह केलेले याची ही प्रॉपर्टी वापरून आपल्याला प्रॅक्टिस सेट 21 जो आहे तो 21 आपण आता सॉल्व्ह करणार आहोत सो लेट्स सॉल्व्ह द प्रॅक्टिस सेट 21 Practice set 21 question number 1 exterior angles as example आपल्याला दिलेले अँगल ट्रायंगल ABC आणि हा अँगल दिलेला आहे 140 डिग्री आणखी काय सांगितलेले आहे अँगल ACD is exterior angle the measures of angle A and B are equal A आणि B जो आहे तो इक्वल आहे हे दोन्ही कॉन्ग्रुएंट आहे तर आपल्याला A आणि B चे मेजरमेंट जे आहे ते आपल्याला फाइंड करायचे हा अँगल ACD आणि AB हे कॉन्ग्रुएंट आहे ACD 140 दिलेला आहे आता आपण प्रॉपर्टी काय पाहिली ती का हे एक्सटेरियर अँगल जो असतो हा एक्सटेरियर अँगल आहे आणि हे इंटेरियर अँगल यांच्यामध्ये काय रिलेशन असतं तर हे रिमोट इंटेरियर अँगलची सम ही एक्सटेरियर अँगल इतकी असते आता आपल्याला हे लिहिता येईल की अँगल ACD is an exterior angle and angle A and angle B are remote interior angle remote interior angles असतात त्याच्यामुळे त्यांची प्रॉपर्टी काय आहे की m angle A plus m angle B is equal to m angle ACD हा एक्सटेरियर अँगल m angle A आणि B आता आपल्याला काही माहित नाही पण इथे ACD किती दिलेला आहे 140 डिग्री दिलेला आहे हा 140 डिग्री म्हणजे यांची सम 180 आली म्हणजे दोन्ही सारखे आहेत m angle B A आणि m angle A plus m angle B या दोन्हीची सम किती आली 140 डिग्री आली परंतु आपल्याला काय सांगितलेलं एक्झाम्पल मध्ये m angle A आणि m angle A is congruent to m angle B हे दिलेले आपल्याला एक्झाम्पल मध्येच दिलेले आपल्याला मग मी इथं अँगल B ऐवजी m angle A लिहितो म्हणजे अँगल A plus angle A is equal to 140 डिग्री म्हणजे 2 angle A is equal to 140 and this angle A is equal to 140 divided by 2 हा मल्टिप्लाय केला तर divide होईल
140 divided by 2 is equal to म्हणजे m angle A is equal to 70 degree. A 70 आला, B पण किती असेल 70, कारण A आणि B हे कॉन्ग्रुएंट असतील. हे एक्झाम्पल नीट व्यवस्थित पहा. मग आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करू. Now let's solve the next example. फिगर दिलेली आपल्याला आणि त्या फिगर नुसार आपल्याला या फिगर मध्ये ए बी A, B, C, D, E आणि F. हा अँगल जो आहे हा अँगल 4y दिला, हा अँगल 8y दिला आपल्याला, हा अँगल 6y दिलेला आहे. आणि याच्यावरून आपल्याला ज्या अँगल जे आहेत, फाइंड द मेजर्स ऑफ रिमेनिंग 3 angles. Using the measures of the angle given in figure alongside, find the measures of the remaining 3 angles. हे जे अँगल जे आहेत या अँगलचे आपल्याला उरलेले जे अँगल्स आहेत हे अँगल्स आपल्याला फाइंड करायचे. आता हे कसे फाइंड करता येतील ते आपण अगोदर पाहू. आता हा अँगल जो आहे हा 4y, याचा अपोजिट अँगल जो असेल, याचा अपोजिट अँगल जो येईल हा अँगल येईल. मग हा 4y आहे तर आपण 4y. हा अँगल 6y आहे तर हा अँगल देखील 6y. पहा फिगर मध्ये काय काय चेंजेस केले. हा 4y आहे, याचा अपोजिट अँगल हा येईल तो 4y. हा 6y आहे, हा 6y. हा 8y आहे, हा 8y. आता हे सगळे जे अँगल जे आहेत हा स्ट्रेट अँगल झाला. स्ट्रेट अँगलची सम 180 असते. हा पूर्ण अँगल जो आहे हा स्ट्रेट अँगल झाला. म्हणजे 6y plus 8y plus 4y is equal to 180 degree. म्हणजे 6y plus 8y plus 4y is equal to 180 degree. आता याची सम किती येते? 6 plus 8 14 plus 4 18. आता 18y is equal to 180 degree. म्हणजे y is equal to 180 upon 18. y is equal to आला 10. y 10 आला. मग हा अँगल जो आहे हा अँगल किती? हा 6y जो आहे 6y म्हणजे काय 6 into 10 म्हणजे हा 60 डिग्री आला. हा 60 डिग्री, हा 60 डिग्री. 8y means 8 into 10. 8 10s are 80. हा 80 डिग्री आला. हा 4y आहे. 4 into 10 40. हा 40 आला. इन द सेम वे हा 40, हा 80 आणि हा 60. यानुसार हे एक्झाम्पल सगळं आपल्याला सॉल्व करायचे. याची फक्त हिंट तुम्हाला मी इथे दिलेली आहे की हा स्ट्रेट अँगल आला. स्ट्रेट अँगल 180 डिग्रीचा असतो. तर त्याची सम घेतली ती 180 आली. त्याच्यावर y ची व्हॅल्यू फाइंड केली आणि y वरना 6y 8y 4y जो आहे तो आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. नाउ विल सॉल्व द लास्ट क्वेश्चन गिवन इन प्रॅक्टिस 21. In the isosceles triangle ABC, triangle ABC दिलेला आहे. Isosceles triangle आहे हा. Angle A and angle B are equal. हा A आणि B हा इक्वल आहे, हा कॉन्ग्रुएंट आहे. ACD हा exterior angle. ACD is exterior angle. The measures of angle ACB and ACD are ACB 3x minus 17 आणि ACD 8x plus 10. Find the measures of ACB फाइंड करायचा आणि ACD आपल्याला फाइंड करायचा. Also find measures of A and B. आपल्याला सगळे तिन्ही अँगल्स आणि हा एक अँगल जो आहे तो फाइंड करायचा. आता हे मेजर दिलेले. आता याच्यात जर आपण ऑब्झर्व केलं तर हा अँगल आणि हा अँगल्स इन लिनियर पेअर आहे. एम अँगल ACB
and M angle ACB are angles in linear pair. And angles in linear pair यांची सम असते 180 degree. Therefore 3x minus 3x minus 70 plus 8x plus 10 is equal to 180 degree. 3x plus 8x, 3x 8x 11x, 17 plus 10 is equal to minus 7 is equal to 180 degree. 17 minus 17 plus 10 minus 7. 11x is equal to 180 minus से plus होती plus 7. x is equal to 187 है 11 मल्टीप्लाई करताना डिवाइड होती 3x minus 17 plus 8x plus 10 3 and 8 11 11x 3 plus 8 11x minus 17 plus 10 is equal to minus 7 is equal to 180 degree हे plus आले तर 187 होते याला 187 divided by 187 divided by 11 म्हणजे x ची जी व्हॅल्यू येणार आहे ती 17 x is equal to 17 x ची व्हॅल्यू 17 मिळाली आता याच्यावरून आपल्याला हा अँगल फाइंड करता येईल आणि हा अँगल फाइंड करता येईल x ची व्हॅल्यू फाइंड केली ती आली 17 डिग्री डिवीजन देखील केलेली आपण x is equal to 17 डिग्री तर 17 वरून हा इथे मी लिहितो x is equal to 17 याच्यावरून आपण आता हे अँगल जे आहेत हे अँगल्स फाइंड करू फर्स्ट अँगल फाइंड करू आपण आता हा अँगल्स ACD ACD काय आहे 8x plus 10 8 into x आहे 17 plus 10 136 plus 10 is equal to 146 आता हा अँगल हा आला 146 हा अँगल फाइंड करू आपण 3x minus 17 3 into 17 minus 17 17 3s are 51 minus 17 51 41 31 34 तो हा आला 34 हा अँगल आला 34 डिग्रीचा हा 146 आहे हा 146 आहे याची सम इथं सारखे येणार आहे म्हणजे 146 च्या निम्मे जे असतील 73 140 70 आणि 3 हा 73 आणि हा 73 146 हा 146 आला ही प्रॉपर्टी यूज करून आपल्याला हे देखील फाइंड करता येईल हे एक्झाम्पल मी थोडक्यात तुम्हाला सॉल्व्ह करून दिलेले आहे तुम्हाला सगळ्या प्रॉपर्टी ज्या असतील त्या नोटबुक मध्ये व्यवस्थित लिहायच्या सगळं लिहिला पण तो व्हिडिओ खूप लेंथी होतो तो होऊ नये म्हणून नंतर काही आपण या पद्धतीने मी सॉल्व्ह करून दिलेले आहे सगळे एक्झाम्पल्स नोटबुक मध्ये व्यवस्थित सॉल्व्ह करा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर लाईक करा शेअर करा थँक्यू